आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कळलं की काय? मॅडमला शिफ्ट करायला हवं. सूरजला सांगतो. सूरज फोन उचल. या इनामदार साहेब या. हे बघा, ही आमची फॅक्टरी, जुनी फॅक्टरी आहे. भरपूर जागा आहे. आमचं काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. तुम्हाला जे हवं असेल ते करा तुम्ही. या इकडे या. मॅडम. स्वानंदी, तू अशी अचानक कशी काय आली? मला सांगायचं तरी ना की तू येणार आहेस म्हणून. एक फोन केला असतास तर मी काहीतरी करून ठेवलं असतं तुझ्यासाठी. मॅडम, माझा फोन. हॅलो. हा माणूस कधीच फोन उचलत नाही. किती वेळा सांगितलं की वेळेवर घ्या. हॅलो. हॅलो. मॅडम, इतर वेळी जेव्हा जेव्हा मी हॉस्टेलवर येते ना तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही मला मिठी मारता आणि आता तुम्ही नजर चोरताय. का तर सरपोतदार साहेब आणि तुमच्या नात्याबद्दल मला कळलंय म्हणून. जे काही घडलंय ना त्यात तुमची काहीच चूक नव्हती. उलट मला तुमचा अभिमान वाटतो. इतकं सगळं सहन करून सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहून हिमतीने तुम्ही जगत आहात. माझ्यासारख्या अनेक मुलींना आधार देत आहात. त्यामुळे नजर चोरायची काहीच गरज नाही. पण मॅडम, मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. काय? तुला का अपराधी असल्यासारखं वाटतंय? मॅडम, माझ्यामुळे तुमचा गुन्हेगार परत आलाय आणि इतके की ते आता नेहमी तुम्हाला दिसतात आणि त्या नाही टाळू शकत तुम्ही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि होत राहणार. ह्या गोष्टीचं गिल्ट वाटतंय मला. मी मुंबईत आलेच नसते, त्या हॉस्टेलवर राहिलेच नसते, माझ्यासोबत हे सगळं घडलंच नसतं तर सरपोतदार साहेबही तुमच्या आयुष्यात परत आले नसते. माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला. तुला गिल्टी वाटून घ्यायची काही गरज नाहीये स्वानंदी. नियतीने आपल्या आयुष्याचा डाव आधीच रचलेला असतो. फक्त त्यावेळी ते दान पडतं आणि नियतीचा खेळ उलगडत जातो. तू अशी अचानक का आलीस? पण घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुम्ही काल अचानक निघून गेला होतात. माझा निरोपही घेतला नाही म्हणून भेटावंसं वाटलं. सॉरी. म्हणजे माझी तक्रार नाहीये. तुमच्या मनाची काय मनस्थिती आहे ना ते कळतंय मला. त्या पार्टीत तुम्हाला किती त्रास झाला असेल हे कळतंय मला. पण न भेटता गेला म्हणून मला जो त्रास व्हायचा होता तो झाला. मी नाही सहन करू शकले म्हणून निघून आले. स्वानंदी, मी तुला जे सांगितले ते तू कुणाला सांगितलं तर नाही ना? नाही, म्हणजे माझी इच्छा आहे की हे कधीच कुणाला कळू नये. म्हणीला तर अजिबातच नाही. म्हणजे मी जेव्हा ही जागा घेतली ना, माझ्याकडे पैसे नव्हते. कर्ज काढलं आणि जागा विकत घेतली. त्याच्यावर ही फॅक्टरी उभी केली आहे मी. ही फॅक्टरी माझ्यासाठी खूप लकी ठरली. जागा काय किंवा हे दोन्ही खूपच यश मिळालं मला. तुम्हाला सांगतो,
तुमचा पण जो प्रोजेक्ट आहे ना तो नक्की इथे यशस्वी होईल. वीज पाणी सगळं भरपूर आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथे त्रास होणार नाही. आम्ही आहोत ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. होय साहेब, तुमचा हात पाठीशी असताना कोणाची हिंमत आहे आम्हाला त्रास देण्यासाठी? अहो लोकांचं आमच्यावरचं प्रेम आहे. अहो आम्ही दहशतीचं राजकारण अजिबात करत नाही. बरं, हे आमचं गोडाऊन आहे, त्याचा दुसरा ऍक्सेस न पलीकडनं आहे. हे गोडाऊन मी तुम्हाला लॉंग टर्म लीजवर द्यायला तयार आहे. हवं असेल तर माझ्या वकिलाला मी सांगतो पेपर्स तयार ठेवायला, तुम्ही सही करा. या ना, तुम्हाला दाखवतो. या. पण मॅडम, तुम्ही त्या परिस्थितीचा सामना कसा केला? खूप कठीण काळ होता तो. माझी अशी फसवणूक झाल्यानंतर प्रेम, विश्वास, चांगुलपणा, माणुसकी या सगळ्यांवरनं माझा विश्वास उडाला होता. काय काय विचार नाही आले मनात. अगदी स्वतःला संपून टाकण्यापासून देश सोडेपर्यंत सगळे विचार केले. पण म्हणतात ना, काळाचं मलम मनावरच्या जखमा बरं करतं. हळूहळू तसंच होत गेलं. पण माझ्या जखमा कधीच भरल्या नाही. त्याच्यावर संयमाची, तडजोडीची खपली पकडली आणि हळूहळू दुखणं कमी झालं. आणि मग या हॉस्टेलमध्ये तुम्हा मुलींबरोबर माझं मन रमलं. माझा भूतकाळ मागे सरून तुमच्या भविष्याच्या स्वप्नात मी हरवून गेले. तुमचे उपकार कसे फेडू ना हेच कळत नाही मला. तुम्ही आणि मणी सर अगदी देवासारखे धावून आलात माझ्या आयुष्यात. नाहीतर माझ्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्यातून ही प्रेग्नेन्सी, माझ्या मनातही तेच विचार आले असते जे अनेक वर्षांपूर्वी तुमच्या मनात आले होते. पण तुम्ही खूप आधार दिला मला, जगायला प्रेरणा दिली मला. संकटातून पळून जाणं हा मार्ग नाही ना. संकटापासून जितकं आपण पळू ना तितकंच संकट आपल्या जवळ येतं. त्यापेक्षा खंबीरपणे त्याचा सामना करायचा, मग ते पळून जातं.